पहिला क्वेश्चन आपल्याकडे काय म्हणते, द इक्वेशन y² मायनस 5y² सॉरी y³ पाहिजे तिथं, काय थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे, थोडंसं मिस्टेक आहे, तर इथं y³ पाहिजे, इथं y³ पाहिजे. थांबा पेन चेंज करतो, काळ्या नंबरचा काळ्या कलरचा, हे दोन्ही काळ्या तर आपण पिवळा चालू शकते काय, नाही लाल घेऊ आपण, चला ठीक आहे रेड कलरचा पेन घेतो मी. इथं आहे y³, इथं आहे भाऊ y³ मायनस 5y² प्लस 6y इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट, काय रिप्रेझेंट करते पाहू आपण. काय म्हणते खाली आपल्याकडे ऑप्शन्स दिले आहेत, पण आपण पहिले क्वेश्चन घेऊ आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहू, इक्वेशन घेऊ, इक्वेशन सॉल्व्ह करून पाहू. चलो बने रहो नंदू सर के साथ. इथं आहे आपल्याकडे y³ मायनस 5y² प्लस 6y इज इक्वल टू 0. याच्यामधून काय कॉमन निघते सर, याच्याकडे पण y आहे, याच्याकडे पण y² आहे, याच्याकडे y³ आहे, म्हणजे y कॉमन निघू शकते. y काढला आपण कॉमन, आतमध्ये राहणार y² मायनस 5y प्लस 6 इज इक्वल टू 0. हे बनलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या इक्वेशनचे रूट पडतात, या इक्वेशनचे रूट जर पाहिले आपण y जसाचा तसा, 6 1 6, आता 6 चे दोन पार्ट जर आपण पाहिले तर 3 2 6 आणि -3 आणि -2 विल बी -5. समजने वालों को इशारा कॉफी. तरी सांगतो बा एक वेळेस, 6 मल्टिप्लाइड बाय याच्या समोर 1 आहे, 6 1 6. त्या 6चे दोन पार्ट असे पाडायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -5 आलं पाहिजे. मग काय तर सर -3 मल्टिप्लाइड बाय -2, 3 दुनी 6, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि -3 -2 विल बी -5. सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. मग याचं रूट काय येतील y² मायनस 3y मायनस 2y प्लस 6 इज इक्वल टू 0. आणखीन हा y जसाचा तसा, हे एक पेअर, याच्यामधून y निघाला कॉमन, आतमध्ये y-3, याच्यामधून -2 निघाला कॉमन, आतमध्ये y-3 इज इक्वल टू 0. मग y इन ब्रॅकेट, आपल्याकडे एक ब्रॅकेटमध्ये y-3, एका ब्रॅकेटमध्ये y-2 इज इक्वल टू 0. मग आपल्याकडे इक्वेशन काय भेटते याला आपण 0 जर वाटून दिला तर y इज इक्वल टू 0, y-3 इज इक्वल टू 0 आणि y-2 इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 इक्वेशन एक हे भेटलं, y इज इक्वल टू 3 पॉझिटिव्ह 3, त्यानंतर y इज इक्वल टू 2. म्हणजे काय होऊन राहिलं, हे सगळेचे सगळे y कोऑर्डिनेटवर आहेत. ज्या लाईन्स आहेत आपल्या इक्वेशन्स ऑफ लाईन्स आहेत त्या y कोऑर्डिनेटवर आहेत. म्हणजे काय तर आपण जर कार्टेशियन सिस्टम घेतली, हा 0 जसाचा तसा एक समजा याच्यावरती आहे, समजा एक लाईन y वरती आहे, ओके. त्यानंतर 2 पॉईंट, समजा आपल्याकडे समोरचा पॉईंट आहे 3, हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3, एक 3 वर आहे, ओके. चाललं का, एक 3 वरती आहे आणि एक कशावरती आहे तर 2 वरती आहे. 1 2 आणि 3 तिन्ही लाईन y वरती आहेत, पण कशा आहेत तर y ला परपेंडिक्युलर आहेत. दिसते ही जी लाईन आहे ही y ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. मग याच्यामधलं ऑप्शन कुठलं होणार तर 3 स्ट्रेट लाईन्स. 3 स्ट्रेट लाईन, एक कुठली आहे तर एक दिसून नाही राहिली का तुम्हाला, हे डायरेक्ट कशावर आहे तर याच्यावरती 0 पोझिशन वरती आहे. एक हे 0 पोझिशन वरती आहे. मग तिन्ही लाईन कशा आहेत तर परपेंडिक्युलर टू द y ऍक्सिस. मग ऑप्शन नंबर डी मारा, समोर चला, टेन्शनचं काम नाही. चलो नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट, द इन्क्लिनेशन ऑफ द 2 स्ट्रेट लाईन रिप्रेझेंटेड बाय इन्क्लिनेशन म्हणजे अँगल म्हणजे थीटा म्हणजे आपल्याला माहित आहे कोण आहे, तर टेन्शन घेऊ नका. चला पाहू इन्क्लिनेशन ऑफ द 3 लाईन्स. आपल्याला काय म्हणते, y² मायनस 3x इंटू y प्लस 2x² इक्वल टू 0. एक कंबाईन इक्वेशन दिला आहे, यालाच काय म्हणतो आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ इन डिग्री 2. आता आपल्याकडे कंबाईन इक्वेशन आहे, आपण कंबाईन इक्वेशनचं सेपरेट इक्वेशन काढू शकतो. नंदू सरने एकदम इथून शिकवलेलं आहे, जमते तुम्हाला. चला पाहू काय आहे आपल्याकडे. इथं आहे y² मायनस 3x इंटू y प्लस 2x² इज इक्वल टू 0. आता याचं सेपरेट इक्वेशन कसं करसान तर मी काय करू शकतो, हा जो 3x इंटू y आहे याला लिहू शकतो पहा, y² मायनस x इंटू y मायनस 2x इंटू y प्लस 2x² इज इक्वल टू 0. ओके, डोक्यात गेलं काय, गेलं काही वांधा नाही. पहा ओके, काय केलं आपण, हा जो -3x इंटू y आहे याला लिहू शकतो आपण -xy मायनस 2xy, -2 -1 विल बी -3, xy जसाचा तसा. एक हे पेअर झाली आपल्याकडे, हे एक पेअर झाली. मग याच्यामधून काय तर y काढला कॉमन, y जर कॉमन काढला तर आतमध्ये राहील y मायनस x, आणि याच्यामधून काय काढू शकतो आपण कॉमन तर सर इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, -2 काढला आपण बाहेर, -2 बाहेर काढला प्लस x काढू शकतो बाहेर, तर आतमध्ये राहील y मायनस x इज इक्वल टू 0. हे दोन इक्वेशन सेम बसले तर हे जे आहेत ना y मायनस 2x एका याच्यातली आहे. इथं काय येणार y मायनस x आणि y मायनस 2x इक्वल टू 0. हे दोन सेपरेट इक्वेशन बनले आपल्याकडे लाईन्सचे. पण आपल्याला काढायचं काय, आपल्याला काढायचं आहे इन्क्लिनेशन, अँगल काढायचा आहे, थीटा काढायचा आहे. काय टेन्शन घेऊ नका, मी बसलो. थांबा एक मिनिट, थोडंसं पेन चेंज करू द्या. हा दिसते काय, दिसते. चला ओके. मग इथं काय घेऊ शकतो आपण, 0 वाटून द्या. इथं काय येईल y मायनस x इक्वल्स टू 0 अँड
y मायनस 2x इज इक्वल टू 0. इथे येणार y इज इक्वल टू x, एक आपल्याकडे बनलं. इथे येणार y इज इक्वल टू 2x. जर आपण या दोघांना जर कम्पेअर केलं, कशासोबत कम्पेअर केलं तर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, कशापासून तर ओरिजिन मधून. तर कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, देअरफॉर y इज इक्वल टू असते mx. काय असते तर mx. याला जर कम्पेअर केलं तर इथं m ची व्हॅल्यू येणार m इज इक्वल टू काही नाही म्हणजे 1 येणार, आणि इथं m ची व्हॅल्यू येणार तर m इज इक्वल टू आहे आपल्याकडे 2. m इज इक्वल टू आहे 2. मग आता आपल्याला काढायचं इन्क्लिनेशन काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला m इज इक्वल टू टॅन थिटा. काय तर m इज इक्वल टू टॅन थिटा. आता याच्यासाठी आपण m1 m2 घेऊ शकतो, काही लोड नाही. ठीक आहे, आपण m1 घेऊ, इथं m1 घेऊ, इथं m2 घेऊ. ओके, तर m1 आहे आपल्याकडे, m1 इज इक्वल टू आपल्याकडे 1. देअरफॉर m1 इज इक्वल टू टॅन थिटा. हा 1 जसा तसा इज इक्वल टू टॅन थिटा. हा टॅन इकडे त्याची पॉवर 1 आहे, इकडे जर घेतला तर इनवर्स मध्ये, म्हणजे काय येणार tan inverse of 1 is equals to theta. Therefore theta is equals to tan inverse of 1 will be pi by 4 is equals to 45 degree. किती असते pi by 4 और 45 डिग्री. आहे काय 45 डिग्री वाला ऑप्शन? तर आहे सर. किती नंबरचा आहे तर 2 नंबरचा. पटकन बी मारा समोर चला, बिलकुल पाहू बी नका, पण तरीही मी दुसरा आन्सर आणून दाखवतो. मग नंतर m2 दिसते की नाही, काय म्हणू आता m2 इज इक्वल्स टू, हा कलर दिसते की नाही काय म्हणू, चला इथं दाखवतो. देअरफॉर पहा m2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2. देअरफॉर m2 इज इक्वल्स टू टॅन थिटा. हा 2 जसा तसा, टॅन थिटा जसाचा तसा. हा टॅन आहे, इकडे आल्यानंतर इनवर्स होणार, म्हणजे काय येणार टॅन इनवर्स ऑफ 2 इज इक्वल्स टू थिटा. हे दुसरे इन्क्लिनेशन, थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 2. 45 डिग्री सोबत टॅन इनवर्स ऑफ 2 आहे काय? हो सर बरोबर आहे, नंदू सरचं आलं बरोबर, टेन्शन घ्यायचं काम नाही. चलो गजानन महाराज की जय. चला काय म्हणते तर डिस्टन्स ऑफ द 2 स्ट्रेट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, 2 स्ट्रेट लाईनचं डिस्टन्स रिप्रेझेंट करून राहिलं, एक इक्वेशन रिप्रेझेंट करून राहिलं इज इक्वल टू 0 फ्रॉम एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. एक्स ऍक्सिस पासून आणि वाय ऍक्सिस पासून ते कुठं आहेत स्ट्रेट लाईन ते आपल्याला पाहायचं आहे. तर काहीच नाही भाऊ, पहा x इंटू वाय मायनस 4x मायनस 5y प्लस 20 इज इक्वल टू 0. पहा इथपासून इथपर्यंत 1, इथपासून इथपर्यंत 1, याच्यामधून काय कॉमन निघते तर x कॉमन निघाला, आतमध्ये राहील y मायनस 4. याच्यामधून काय कॉमन निघते तर -5 कॉमन काढला तर आतमध्ये राहील y मायनस 5 y मायनस 4 इज इक्वल टू 0. मग इथं काय घेऊ शकतो आपण y मायनस 4 आणि एका ब्रॅकेटमध्ये x मायनस 5. देअरफॉर y इज इक्वल टू 4 अँड x इज इक्वल टू 5. पहा 4 and 5 कुठे आहे तर 4 आणि 5 ए नंबरचा ऑप्शन. पटकन मारा आणि समोर चला. पहा नेक्स्ट काय म्हणते द जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन्स x plus y is equal to 1 and x minus y is equal to 4. ओके, जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. जॉईंट इक्वेशन म्हणजेच काय तर कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशन काय पाहिलं होतं आपण, u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0. काय होतो इक्वल टू साइड मध्ये 0 होता. हे 0च्या फॉर्मॅटमध्ये आहे काय नाही आहे, मग याला 0च्या फॉर्मॅटमध्ये आधी आणावं लागेल. मग y इज इक्वल टू सपोज u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0, u मल्टिप्लाइड बाय v इज इक्वल टू आपलं कंबाईन इक्वेशन आहे. याला 0च्या फॉर्मॅटमध्ये आणायचं असेल तर x प्लस y मायनस 1 इज इक्वल टू 0 अँड x मायनस वाय मायनस 4 इज इक्वल टू 0. हा समजा आपण पकडला u, हा पकडला आपण v, त्यानंतर काय असते u इंटू v इज इक्वल टू 0. या दोघांचं कंबाईन इक्वेशन x प्लस वाय मायनस 1 मल्टिप्लाइड बाय x मायनस वाय मायनस 4 इज इक्वल टू 0. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या. तर ऑप्शन मध्ये काय आहे तर कधीच रिकामा कुटाणा करायचा नाही, पगारापुरतं काम करायचं. रिकामा कुटाणा कधीच करायचा नाही, पगारापुरतं काम करायचं. सरळ सरळ काय म्हणते इथं x हे जे इक्वेशन आहे u मल्टिप्लाइड बाय v इज इक्वल टू 0, याचं कामच नाही ना मल्टिप्लिकेशन घ्यायचं. डायरेक्ट ऑप्शन मध्ये आहे ना, पहा x प्लस वाय मायनस 1 x मायनस वाय आणि मायनस 4 हे खालच्या नंबरचं पहा डी नंबरचं ऑप्शन आहे. पटकन मारा आणि पटकन घरी जा. बरं पेन चेंज करतो भाऊ, हा पेन काय. ओके चलो नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट 4 क्वेश्चन झाले आपले, 4 घ्यायच्यात आपल्याला भरपूर क्वेश्चन. द जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड स्लोप्स. आपल्याकडे स्लोप दिले आहेत. ओके दम ओके जमलं दिसते चला झालं. तर काय म्हणते द जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. लाईन कशातून चालली तर ओरिजिन मधून चालले अँड स्लोप्स 2 and -1. आता ओरिजिन मधून चालली तर इक्वेशन असते y इज इक्वल्स टू mx. आणि हा झाला समजा आपण पकडू m1, हा पकडू आपण m2. म्हणजे m1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 आणि m2 ची व्हॅल्यू आपल्याकडे -1/2 अशी काहीतरी व्हॅल्यूज आहेत. देअरफॉर तर मग काय म्हणते आपल्याकडे जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. आपल्याला काय काढायचं आहे जॉईंट इक्वेशन. मग आपण असं घेऊ शकतो y इज इक्वल्स टू m1x अँड y इज इक्वल्स टू m2x. हा y इज इक्वल्स टू m1 ची व्हॅल्यू आहे 2, x जसाचा तसा, हा y तिकडे घेतला तर 2x मायनस y इज इक्वल टू 0, एक बनलं हे. त्यानंतर y इज इक्वल्स टू -1/2 इंटू x. 2 इकडे कशात आहे डिवायडेशन, इथं आल्यावर मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू -x जसाचा तसा, x इकडे घेतला x प्लस
2y इज इक्वल टू 0 हे बनलं दुसरं. आता हा आहे आपला u, हा आहे आपला v, या दोघांचं कंबाईन इक्वेशन घ्या. कंबाईन इक्वेशन काय येणार 2x मायनस y आणि x प्लस 2y इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन घ्या लागेल भाऊ. मग 2x मल्टिप्लाइड बाय x विल बी 2x स्क्वेअर. 2x स्क्वेअर वाले ऑप्शन किती आहेत सगळेच आहेत. ठीक आहे, पुढे 2x मल्टिप्लाइड बाय 2y. पहा इथं काय येणार हा पॉझिटिव्ह 2 2 ज 4 x इंटू वाय जसाचा तसा, x इंटू वाय जसा तसा, मायनस वाय मल्टिप्लाइड बाय x मायनस x इंटू वाय आणि मायनस वाय मल्टिप्लाइड बाय 2y, सॉरी इथे मायनस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. थोडंफार सिम्प्लिफिकेशन 2x स्क्वेअर प्लस 4 मायनस 1 इथे येणार प्लस 3x इंटू वाय मायनस 2y स्क्वेअर इक्वल टू 0. हे झालं तुमचं ऑप्शन. पहा किती नंबरचं ऑप्शन आहे, पहा किती नंबरचा आहे भाऊ, किती नंबरचा आहे भाऊ 2x स्क्वेअर प्लस 3xy. 2x स्क्वेअर प्लस 3xy वाला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर ए. ओके, हे पूर्ण करायचं काम नाही. पहा 2x स्क्वेअर प्लस 3xy एवढं जरी केलं तरी आन्सर येऊन जाते. पण ठीक आहे ना, मला होतं आपण मी केलं, जाऊ द्या, बोलायला बोलत नाही, बोललं तर काय होतील, भांडणं होतील. पुढे काय म्हणते 6 नंबरचा क्वेश्चन, द जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. कशातून चालल्या, ओरिजिन मधून चालल्या, y इज इक्वल टू mx प्लस c, y इज इक्वल टू mx. ओके, पासिंग थ्रू द ओरिजिन अँड हॅव्हिंग द इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन म्हणजे अँगल दिलाय, एका 60चा एका 150चा. पासिंग थ्रू द इन्क्लिनेशन. ओके ठीक आहे, काही विषय नाही. म्हणजे काय म्हणते आपल्याकडे m1 ची व्हॅल्यू काय दिली आहे तर 60 डिग्री. तर m इज इक्वल टू टॅन थिटा आहे. आपल्याला काय करायचं आहे, जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन y इज इक्वल टू mx हे इक्वेशन यूज करायचं आहे. बट आपल्याकडे एक इन्क्लिनेशन म्हणजे थिटाची व्हॅल्यू आहे 60 आणि थिटाची व्हॅल्यू आहे 150. म्हणजे m1 इज इक्वल टू टॅन थिटा अँड m2 इज इक्वल टू टॅन थिटा. आपण m1 साठी 60 वापरू म्हणजे इथे येणार टॅन 60 आणि m2 साठी वापरू आपण टॅन 150. किती वापरू, टॅन 150. आता टॅन 60 ची व्हॅल्यू किती असते, टॅन 60 ची व्हॅल्यू साइन 60 अपॉन कॉस 60 है ना. साइन 60 किती असते √3/2 आणि कॉस 60 किती असते 1/2 है ना, बरोबर आहे. 60 म्हणजे π/3, 60 म्हणजे π/3. ओके बरोबर आहे. साइन 60 0 30 1/2 √3/2. ओके ठीक आहे, √3/2 आपण 1/2 2 कॅन्सल √3 राहते. तर इथं काय राहील m1 इज इक्वल टू टॅन 60 राहते √3, हा झाला m1 आणि m2 काय राहील m2 इज इक्वल टू टॅन 150 ची व्हॅल्यू येत नाही. कशी काय येत नाही मी आणून दाखवतो. पहा टॅन इन ब्रॅकेट या 150 लिहू शकतो आपण 180 मायनस 30. 180 मधून 30 गेले 150 राहतात. मग हा फॉर्म्युला किती नंबरच्या क्वाड्रंट मधला आहे तर हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये. सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये टॅन काय असते तर निगेटिव्ह, हा काय तर टॅन ऑफ पाय मायनस थिटा. सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये हा राहते मायनस टॅन 30. मायनस टॅन 30 ची व्हॅल्यू, टॅन 30 ची व्हॅल्यू किती असते, मायनस साइन जशीची तशी 1/√3 असते टॅन 30 ची व्हॅल्यू. मग m2 ची व्हॅल्यू भेटली. मग आपल्या इक्वेशन मध्ये पुट करा y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x. आता y इज इक्वल टू m1 आहे √3x जसाचा तसा, y इज इक्वल टू -1/√3x जसाचा तसा, इथे येणार √3x मायनस y इज इक्वल टू 0. एक इक्वेशन हे बनलं. इथं हा √3 इकडे जाणार, √3 इकडे गेला तर √3 मल्टिप्लाइड बाय y आणि इथं मायनस x, हा x इकडे घेतला तर x प्लस √3 इंटू y इज इक्वल टू 0. ओके, आता या दोघांचं कंबाईन इक्वेशन घ्यायचं आहे. याचं आणि याचं कंबाईन इक्वेशन u इंटू व्ही इज इक्वल टू 0. हे कंबाईन इक्वेशन यानं याला मल्टिप्लाय करायचं. आता कंबाईन इक्वेशन सगळेले येते कारण की मी शिकवलं आहे भाऊ. तर पहा √3x मल्टिप्लाइड बाय x, तर याचं काय येणार, एक मिनिट का थोडस अभि काय झालं, हा हा जमलं. एक मिनिट काय आले का, बोर्ड थोडासा अपडेट झाला बोर्ड, त्यामुळे थोडासा भारी चालला. मग सिंपल आहे. आता हे असं करसान काय सर, एक ब्रॅकेट घेतला, दुसरा ब्रॅकेट घेतला, मग ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, मग ब्रॅकेट मधल्या पहिल्या एलिमेंट आपण होल ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं, मग ब्रॅकेट मधल्या दुसऱ्या एलिमेंटनं विथ साइन आपण होल ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं, ब्रॅकेट मधल्या तिसऱ्या एलिमेंटनं आपण होल ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं. पुरी जिंदगी हेच करायचं आहे काय, ब्रॅकेटच खेळायचे आहेत काय, ब्रॅकेट आपल्याला खेळायचे नाहीत म्हणून डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं, बिलकुल डायरेक्ट. मी पहा कसं करतो तसंच करायचं. तर मग इथं काय आहे तर पहा √3x मल्टिप्लाइड बाय x, हा √3 जसाचा तसा इथे येणार x स्क्वेअर. मग √3x² वाले ऑप्शन किती आहेत तर 3 ऑप्शन आहेत. एक कटला, आपला सक्सेस रेट विल बी 33.33% आपला सक्सेस रेट. मग समोर गेलो आपण. आता हे झाल्यानंतर आपल्याकडे डायरेक्ट वायचं मल्टिप्लिकेशन घ्या, डायरेक्ट वायचं मल्टिप्लिकेशन. मग -y मल्टिप्लाइड बाय √3y म्हणजे इथं काय येणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह विल बी निगेटिव्ह, इथे येणार मग √3y². आता -√3y² वाले ऑप्शन किती आहेत, -√3y वाले ऑप्शन आपल्याकडे
√3x² वाले ऑप्शन आणि -√3y² वाले ऑप्शन आपल्याकडे 2 आहेत. म्हणजे हा पण आपला कटला. म्हणजे आपला सक्सेस रेट किती झाला 50%. आता 50% ला 100% करायसाठी मधातलं करावं जरा पहा. मग √3 मल्टिप्लाइड बाय √3x मल्टिप्लाइड बाय y विल बी, हा पॉझिटिव्ह आहे. इथे येणार पहा √3 मल्टिप्लाइड बाय √3, इथे येणार 3x × y आणि मधात पहा सबस्ट्रॅक्शन x × y जसाचा तसा y मल्टिप्लाइड बाय x विल बी x × y. 3 मधून 1 गेला किती राहते 2. तर आपल्याकडे इक्वेशन बनेल √3x² + 2x × y मायनस √3y² आणि गजानन महाराज की जे. तर ऑप्शन नंबर आपलं सी. पटकन मारा आणि पटकन घरी. चलो व्हॉट नेक्स्ट, the combined equation of the angles bisectors. Okay, bisector between the coordinate axis. Bisect करून राहिले. Bisect बाय म्हणजे 2 आणि सेक्ट म्हणजे ते डिवाइड करणं. ओके ठीक आहे, 15 मिनिटं झाले, काही जास्त वेळ नाही आहे. पहा द कंबाईन इक्वेशन ऑफ द अँगल्स बायसेक्टर बिटवीन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. कोऑर्डिनेट ऍक्सिसले काय करून राहिले ते बायसेक्ट करून राहिले. तर पाहू आपण काय येते. तर सरळ सरळ जर आपण पाहिलं इथं, हा झाला आपला एक्स ऍक्सिस, हा झाला आपला वाय ऍक्सिस. हे कोऑर्डिनेट ऍक्सिस आहेत. एक अँगल चालला, एक लाईन चालली अशी. अरे यार हे थांबा, ओरिजिन मधून जा लागते. हा आता समजून घ्या, काय कशातून गेली तरी ओरिजिन मधून गेली. याने काय केलं, या क्वाड्रंटले किंवा या पहिल्या क्वाड्रंटले आणि तिसऱ्या क्वाड्रंटले बायसेक्ट केलं. म्हणजे हा अँगल बनला कितीचा, तर हा झाला 45 डिग्रीचा, हा बनला 45 डिग्रीचा. कारण की टोटल असते आपल्याकडे 90. आणि दुसरी लाईन एखादी, थांबा पेन बदलतो, आपल्याकडे पेनची कमतरता नाही आहे, पण हा चालते दिसते की नाही ते माहित नाही. हा काळा घेतला चालते पहा, बढिया. मग दुसरी लाईन घेतली आपण अशी. हे बिन कशातून चालली, ओरिजिन मधून चालली. इने काय केलं, दुसऱ्या नंबरच्या आणि चौथ्या नंबरच्या क्वाड्रंटले काय केलं, बायसेक्ट केलं. मग नंतर हा अँगल झाला 45चा आणि हा पण अँगल झाला काय तर 45चा. मग आपण इथून पासून इथपर्यंत मेजर केलं तर हा अँगल 45चा आणि इथून पासून इथपर्यंत जर केलं, कोऑर्डिनेट ऍक्सिसले बायसेक्ट केलं, तर हा 45 45 45 45 दुनी 90 45 त्रिक 135. हा झाला टोटल 135 डिग्रीचा. कितीचा झाला तर 135 डिग्रीचा. आता काय म्हणते ते पाहू आपण. अभी इसका क्या म्हणना है तो अपन देखेंगे, कोई टेंशन मत लो. हे झाले की डायग्राम. कंबाईन इक्वेशन ऑफ द अँगल्स बायसेक्ट बिटवीन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. कंबाईन इक्वेशन आहे, कंबाईन इक्वेशन पाहायचं आहे. लाईन्स ओरिजिन मधून चालल्या, तर मग आपल्याकडे त्याचं इक्वेशन ऑफ लाईन येणार y = mx. आता 2 लाईन आहेत, तर मग y = m1x m2x. आता m1 m2 काढायला लागेल. जर m1 = आपण tan θ ने काढू शकतो. पहिला अँगल किती आहे आपल्याकडे 45. m1 = tan 45 आणि tan 45 ची व्हॅल्यू असते 1. तर m1 ची व्हॅल्यू भेटली आपल्याकडे 1. आता m2 काढायचा आहे. m2 = tan θ. आता tan दुसरा. आता हा अँगल इथून पासून इथपर्यंत 45 होता, पण इथून पासून इथपर्यंत 135 आहे. म्हणजे इथे येणार 135 डिग्री. आता tan 135 ची व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे, आहे काय, नाही आहे. मग याला कसं लिहू शकतो आपण, याला लिहू शकतो 180 - 45. 180 180 - 45. आणि हा 180 जो आहे 180 - θ सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे. सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये tan निगेटिव्ह असते. सेकंड नंबरच्या घरात कोण राहते, फक्त साइन आणि कोसेक हेच दोघं जण राहतात. बाकी सगळे ते घराच्या बाहेर असतात, है ना. तर मग इथं काय येईल -tan 45, मग इथे येईल -1. हा झाला आपला m2. पहा आपल्याकडे m1 ची व्हॅल्यू आहे, m2 ची व्हॅल्यू आहे, त्याच्यावरून आपण इक्वेशन्स काढू शकतो. देअरफॉर तर इथं काय येईल मग y = mx. m1 आहे आपल्याकडे 1 × x अँड y = mx -1 × x. मग इथे y = x आणि y -x. इथं काय येईल, हा y तिकडे गेला तर x - y = 0. इथे x + y = 0. या दोघांचं कंबाईन इक्वेशन. भाऊ आता याचं कंबाईन इक्वेशन करताना याला u पकडसान, याला v पकडसान, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन u × v = 0. हे पाप आहे, पाप. हे काय आहे तर पाप आहे. हे पाप करू नका. पाप करसान तर नरकात जासान. तर पाप का बरं आहे, कारण सांगतो. याचं मल्टिप्लिकेशन करायचंच काम नाही. कारण की हे दिसतात कसे, हे पहा, हे दिसते a - b आणि हे दिसते a + b. आणि आपल्याकडे माहित आहे ना, a - b मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट a - b मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट a + b = a² - b². एकदम जबरदस्त फॉर्म्युला मी एकदम जबरदस्त शिकवलाय. तर a² - b². इथं काही x² - y² = 0. गजानन महाराज की जे. पहा ऑप्शन मध्ये x² - y² ऑप्शन नंबर सी. लक्षात. चलो आगे देखेंगे. ताण लागलेलं का, पाणी बी नाही असतं. ओके ठीक आहे, जाऊ द्या, काही विषय नाही. तुमच्यासाठी जीव आहे पुट्टे, हो सांगू नका फक्त काय. ओके, द कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द 2 and -1. कंबाईन इक्वेशन काढायचं आपल्याला. पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू कशातून पासून राहिले, 2 आणि -1 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. कशाला पॅरलल आहेत तर कोऑर्डिनेट ऍक्सिस. तर मग सिंपल आहे. सिंपल काय आहे, हवा पाहू द्या. x = 2 y = 2. तर याचं इक्वेशन काय, मला पाहू द्या 1 मिनिट. काय येणार तर पहा, कोऑर्डिनेट ऍक्सिस घेतला आपण, हा घेतला x ऍक्सिस, हा घेतला y ऍक्सिस.
2, हा 2 इथं आणि हा -1 इथं, म्हणजे x इज इक्वल्स टू 2 अँड y इज इक्वल्स टू -1, x - 2 मल्टिप्लाइड बाय y - 1, या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे येणार x इंटू y, त्यानंतर -x - 2y आणि +2 इज इक्वल्स टू 0 आहे काय? रामा 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 x², x इंटू y - x, बरोबर आहे. त्यानंतर -2y, थांबा एक मिनिट पाहू द्या काय विषय आहे याचा. ओके ओके ओके, चलो 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 देखेंगे. पा काही विषय नाही, एकदम सोपी क्वेश्चन आहे, एवढा भारी क्वेश्चन थोडी, हा एकदम सोपी एकदम बारका क्वेश्चन आहे. पा काय म्हणते की बुवा लाईन्स आहेत, कशातून चालल्या, तर आपल्याकडे एक्स कोऑर्डिनेट पॉईंट्स आहेत आणि ते कशाला पॅरलल आहेत, तर ते पॅरलल आहेत तर कोऑर्डिनेट ऍक्सिसली. समजा आपण एक कार्टेशियन सिस्टीम घेतली छोटीशी, तर इथं आपण 0 घेतो ओरिजिन पॉईंट, इथं 1, इथं 2, इथं -1, हा याचा वाय ऍक्सिसचा. तर एक लाईन आहे की बुवा हे चालली आहे 2 मधून, पॅरलल आहे कशाला, तर कोऑर्डिनेट ऍक्सिसली पॅरलल आहे, कशाला तर या वाय ऍक्सिसले, आणि हे कशातून चालली -1 मधून. म्हणजे काय, x इक्वल टू 2y, म्हणजे x - 2 इक्वल टू 0, इक्वेशन ऑफ द लाईन हे भेटलं. दुसरी आहे आपल्याकडे y इज इक्वल टू -1, हा 1 इकडे आला तर y + 1 इज इक्वल टू 0, हे दुसरे इक्वेशन भेटलं. या दोघांचं कंबाईन इक्वेशन u इंटू v इज इक्वल टू 0. इथे येणार x - 2 मल्टिप्लाइड बाय y + 1 इज इक्वल टू 0. x मल्टिप्लाइड बाय y, x इंटू y. ओके, x मल्टिप्लाइड बाय 1 + x. पा x इंटू y + x वाले ऑप्शन किती आहेत, पुरं कशाला करता, काही गरज नाही ना, आपण सीईटी साठी परफॉर्म करून राहिलो ना, पुरं कशाला करता, जेवढं आहे तेवढंच हे करा ना, पहा ना, पगारापुरतं काम करा ना. x इंटू y + x, एकच ऑप्शन आहे, पटकन ते बारा समोर चाला, काहीच लोड घेऊ नका, बिलकुल चुकलो आणि बिलकुल एकदम 100% बरोबर आहे. पुढे मग करून पहा, तुम्हाला जर इच्छा असेल तर पुढे करून पहा, कंबाईन इक्वेशन तुम्हाला जमते. ओके, चलो नेक्स्ट 9 नंबरचा क्वेश्चन, द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द 2 and 3. कशातून चालले, 2 आणि 3 मधून चालले. पहिले पॅरलल होते, आता परपेंडिक्युलर टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. कशाले परपेंडिक्युलर आहेत, तर कोऑर्डिनेट ऍक्सिसले परपेंडिक्युलर आहेत. हाय x हाय y, म्हणजे इथे x - 2 इक्वल टू 0, इथे y - 3 इज इक्वल टू 0, या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. इथे येणार x - 2 मल्टिप्लाइड बाय y - 3 इज इक्वल टू 0, इक्वेशन बनेल x मल्टिप्लाइड बाय y विल बी x इंटू y. इथे येणार -3x - 2y + 6 इज इक्वल टू 0, हे झालं कंबाईन इक्वेशन. बरं, x इंटू y - 3x - 2y + 6 + 6 ए सॉरी एक मिनिट, इथं नाही आहे, ऑप्शन मध्ये पाहू द्या. x इंटू y - 3x, x इंटू y, त्यानंतर -3x - 2y + 6, x इंटू y - 3x, x इंटू y - 3x. ओके, हे आहे किती नंबरचा ऑप्शन आहे, तर अरे नाही, इथं थोडंसं गडबडी झाली, इथं गडबडी पहा, हे प्लस थोडंसं ऑप्शन मध्ये गडबडी झाली पहा. x इंटू y - 3x - 2y + 6, इथं प्लस पाहिजे होतं, इथं काय पाहिजे होतं, प्लस इज इक्वल टू 0. हे किती नंबरचा क्वेश्चन, तर 9 नंबरचा क्वेश्चन. ओके, हा कर्जावर पद्धतशीर काही आहे का याच्यामध्ये, आणखी पाहू द्या. कोऑर्डिनेट ऍक्सिस काही नाही, चला काही विषय नाही. तर कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन कोऑर्डिनेट ऍक्सिस, कोऑर्डिनेट ऍक्सिसचं कंबाईन इक्वेशन कधी लक्षात ठेवायचं, काय असते, x इंटू y इज इक्वल टू 0. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. काय म्हणते, कंबाईन इक्वेशन ऑफ द कोऑर्डिनेट ऍक्सिस. मग द इक्वेशन ऑफ द y ऍक्सिस, द इक्वेशन ऑफ y ऍक्सिस काय असते, x इक्वल टू 0. द इक्वेशन ऑफ x ऍक्सिस काय असते, y इज इक्वल टू 0. याचं कंबाईन इक्वेशन काय राहील, x इंटू y इज इक्वल टू 0. एवढा सोपी क्वेश्चन बापा रे. 10 नंबरचा क्वेश्चन झाला. 11 नंबरचा क्वेश्चन, द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग having the distance 3 unit from the x-axis. Okay, the joint equation of the pair of the lines. आपल्याला काय काढायचं आहे, जॉइंट इक्वेशन काढायचं आहे, पेअर ऑफ द लाईन्स. having the distance 3 unit from the x-axis पासून 3 units. मग आपल्याकडे एक कार्टेशियन सिस्टीम घेतली. हा क्वेश्चन जर समजून घ्यायचा असेल, हा झाला ओरिजिन पॉईंट. इथं पहा, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4. ओके, इथं राहते -1, हा 0, इथं -2, इथं -3 आणि इथं किती, -4 असं राहते. वरती पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. काय म्हणते की बुवा जॉइंट इक्वेशन काढायचं आहे पेअर ऑफ लाईन्सच्या, हॅव्हिंग द डिस्टन्स 3 युनिट्स. किती युनिट्स, तर 3 युनिट्स. पण कुठे, तर फ्रॉम द एक्स ऍक्सिस. कुठे म्हणते, तर फ्रॉम द एक्स ऍक्सिस, 3 युनिट्स फ्रॉम द एक्स ऍक्सिस. मग इथं 0 आहे भाऊ, इथं 0 आहे ना, तर याला हिरो बनायचं आहे. तर 3 युनिट इकडे गेला तर इथपर्यंत जाईल है ना, आणि 3 युनिट दोन साईडने जाऊ शकते ना. यानं असं नाही म्हटलं की बुवा लेफ्ट साईडला गेला की राईट साईडला गेला की अबो गेला की बिलो गेला, असं काहीच म्हटलं नाही. त्यानं काय म्हटलं, 3 युनिट्स फ्रॉम द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस पासून 3 युनिट चालला तो. मग कुठे चालला 3 युनिट, पॉसिबिलिटी असू शकते, एक तर लेफ्ट जाऊ शकते, एक तर राईट जाऊ शकते. कारण की एक्स ऍक्सिस आपला कसा असते, असा असते. हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला आपला वाय ऍक्सिस. ओके, तर मग हा
3 युनिट इकडे जाऊ शकते, 3 युनिट इकडे जाऊ शकते. म्हणजे काय तर आपल्याकडे इक्वेशन बनते x इक्वल टू 3 अँड दुसरी इक्वेशन बनते x इक्वल टू -3. x इक्वल टू हा 3 इकडे आला तर x -3 इज इक्वल टू 0. इथं x प्लस 3 इज इक्वल टू 0. या दोघांचं कंबाईन इक्वेशन घ्यायचं आहे आपल्याला. काय घ्यायचं आहे? कंबाईन इक्वेशन. जमते ना, काही मोठी गोष्ट नाही, काही लोड नाही. पहा, हा झाला u, हा झाला v, u इंटू v इज इक्वल टू 0. पहा इथे x -3 मल्टिप्लाइड बाय x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता भाऊ याचं कंबाईन इक्वेशन घेसान काय? u इंटू v घेसान काय? तो गधेपणा करू नका. डायरेक्ट पहा a मायनस बी, a प्लस बी, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे इथे काही x स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर 9 इज इक्वल टू 0. किती नंबरचा ऑप्शन आहे? पटकन मारा, सटकन घरी जा. ओके, having the distance 5 unit from the line. Okay. The joint equation of the pair of the line having the distance 5 unit from the line y is equal to -1. ठीक आहे, हा एक क्वेश्चन घेऊन टाकू, मग बंद करून टाकू, कारण की वेळ बी झाला आपला, जास्त वेळ घ्यायचा नाही आपल्याला. तर आपल्याकडे एक x ऍक्सिस, एक असते y ऍक्सिस. मग इथं 0. आता काय म्हणते की फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन हॅव्हिंग द डिस्टन्स 5 युनिट. 5 युनिट कुठून पासून? तर y इज इक्वल टू -1 पासून. मग इथं 0, इथं आहे आपल्याकडे -1, इथं -2, इथं -3, इथं -4, इथं -5, इथं -6, असं चालत राहते, है ना. 1 2 3 4 5 आणि 6. इथे येणार 1, इथे येणार 2, इथे येणार 3, इथे येणार 4, त्यानंतर इथे येणार 5, त्यानंतर इथे येणार 6, असं आहे. 5 युनिट कुठून पासून? तर या -1 पासून 5 युनिट. या -1 पासून किती युनिट? तर 5 युनिट. मग या -1 पासून जर वरती गेलो, आता 5 युनिट -1 पासून अबो बिन जा लागेल, बिलो पण जा लागेल. त्यांना असं काही दिलंच नाही की बा अबो जा किंवा बिलो जा, बोथ आपल्याला कंटिन्यू करावं लागतील. -1 पासून वरती गेलो तर 5 0, हा झाला 1. अरे पिन नाही चेंज झाला, थांबा 1 मिनिट. ओके, पहा, हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3, हा झाला 4 आणि हा झाला 5. हा 5 युनिट मी वरती गेलो, डोक्यात चाललं, म्हणजे 4 पर्यंत गेलो. आता बिलो बिन जा लागेल. मग पहा, हा झाला 1 2 3 4 आणि 5, म्हणजे हा झाला खाली 5. म्हणजे आपल्याकडे दोन इक्वेशन, एक बनते y इज इक्वल टू 4 अँड दुसरा बनते y इज इक्वल टू -6. हा इकडे आला तर y -4 इज इक्वल टू 0, y प्लस 6 इज इक्वल टू 0. हा झाला u, हा झाला v, दोघांचं कंबाईन इक्वेशन. जाग्यावर घ्या, जाग्यावर y मल्टिप्लाइड बाय y स्क्वेअर. आता पहा लास्ट वाली टर्म पाहू एकदम. 4 मल्टिप्लाइड बाय 6 -4 मल्टिप्लाइड बाय 6, 6 × 24 -24 -24 इज इक्वल टू 0. पहा y स्क्वेअर पॉझिटिव्ह -24 वाले ऑप्शन किती आहेत? y स्क्वेअर पॉझिटिव्ह -24 वाले ऑप्शन आहेत आपल्याकडे. एक दुक्क तिक्का 3 आहेत. नाही सॉरी, आता x आहे, हा कटला. त्यानंतर आपल्याकडे हा 1 आहे आणि हा 2 आहे. म्हणजे आपला सक्सेस रेट किती आहे? तर 50%. सक्सेस रेट 50% आहे. आपल्याला तो किती करायचा आहे? तर 100% करायचा आहे. पहा हाय बी कटला, हे 2 आहेत आपल्याकडे. काय तर आता खाली करावं लागेल, हो मधातला करावं लागेल. पहा -4 मल्टिप्लाइड बाय y -4y. आता पुढे पहा -4 न y मल्टिप्लाय केला आणि 6 मल्टिप्लाइड बाय y प्लस 6y, है ना. बरोबर आहे काय? पाहू द्या, y मल्टिप्लाइड बाय y स्क्वेअर प्लस 6y -4y. बरोबर आहे. मग इथं काय येणार? y स्क्वेअर -4 प्लस 6 प्लस 2y -24 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं ऑप्शन. ऑप्शन नंबर किती? तर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी आपलं बरोबर आहे. तर इथपर्यंत आपले झाले 12 क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. जर काही प्रॉब्लेम असेल तर 100% बोला, आपण त्या गोष्टीवर काहीतरी निवारण करू. आणि जर चालू असेल तर मस्त चालू द्या, काही टेन्शन घेऊ नका. तुमचे पेपर जवळच आहेत. आता सध्या नवरात्र चालू आहे. नवरात्र झाल्यानंतर दिवाळी झाल्यानंतर बस लगेच तुमचे प्रॅक्टिस पेपर वगैरे गोष्टी चालू होतील. तर प्रिपेअर करून ठेवा. जर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी 100% सॉल्व्ह करतो. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.